दोन्ही संघांना आजच्या क्रिकेटला शुभेच्छा देऊया आपण की आजचं क्रिकेट आम्हाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं आहे। निलेशचा पहिला चेंडू हाफ वाली होता, त्याला बॅटच्या बरोबर घेतलाय। समाचार सकाळचा नाश्ता निलेशला मैदानाच्या बाहेर पाठवून देणारा होता। येतोय षटकार, 6 धावा। बंटी काय अफलातून कामगिरी करत आहे। निलेश यांचा चेंडू अखू टप्प्याचा होता, शॉर्ट ऑफ चेंडू होता, बॅटच्या बरोबर घेतला। तिकडनं मात्र आपण पाहतोय बॅटचा पेस सुद्धा खोलला, जागा बनवली आणि ती जागा मात्र 6 धाब्यांची होती। बंटीने सुरुवात केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये। आज आपण पाहतोय मैदान एक जबरदस्त ओळे गावचं क्रिकेट पाहायचं आहे आणि बंटीने दाखवलंय की हो, माझ्या गावातून इतक्या लांबचा प्रवास करून मुंबापुरीत आलो आणि तिकडनं या खारघरच्या मैदानात कशासाठी आलो। आम्हा ओळे गावांना एकच स्वप्न आहे, चॅम्पियन ट्रॉफी 2025। कालची रात्र आम्ही झोपलो नाही आणि या झोपेतूनच उद्याची सकाळ कशी असेल ही चिंता होती, परंतु बंटीने दाखवले अंदाज एक जबरदस्त होता, आगाज जबरदस्त होता। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बंटी येथील निलेश यांच्यासाठी डान्सिंग डाऊन द विकेट आले, खाली क्षेत्र निवडला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय 1। ओहो क्या बात है, बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 धावा। आज मात्र बंटी सकाळीच नाश्ता करून आलेत का षटकार चौकारांचे, हा मला सुद्धा प्रश्न पडलाय। खूप सारा चांगला नाश्ता केला बंटीने घरी आणि हा जर नाश्ता दुपारच्या जेवणापर्यंत राहिला आणि दुपारची जेवण सुद्धा असे हाणामारीचं केलं आणि आज रविवार आहे, आज काय जास्त काय करायचं नाही, आज मात्र नक्कीच नॉनव्हेजचं जेवण असणार। बंटी खऱ्या अर्थाने एक जबरदस्त कामगिरी करत आहे। 2 चेंडू निलेश यांचे आणि या 2 चेंडूला मोठे प्रहार झाले। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 12 धावा 2 चेंडू झालेले आहेत आणि आक्रमण 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 चढवलं गेलंय। आज मात्र नक्की सुरुवात कशी व्हावी तर बंटी यांच्या बॅटिंग साठी। हो, याही वेळेला कल्पकता दाखवली निलेश याने। निलेश म्हटलं की काल रात्री तू झोपला नाही आणि मला सुद्धा 4 रात्री मागील झोप लागली नाही, कारण चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला चेंडू मला टाकायचा होता आणि हो, त्या 2 चेंडूवर मी अपयशी जरूर झालो निलेश म्हणतोय, परंतु काही असे माझ्या भात्यात अस्त्रशस्त्र आहेत, ते शस्त्र मी काढणार बाहेर। याही वेळेला आपण पाहतोय शरीराचा वेध घेतला, एक धाव आली आणि धापलकावर 13 धावा धापलकावर जरूर लागलेल्या आहेत। एका बाजूला बंटी आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर आता स्ट्राईक एंडला येतील निलेश यांच्या समोर। षटक क्रमांक पहिलं मार्ग आहे सध्याच्या घडीला 13 धावा धापलकावर। ओहो, उजव्या एसटीच्या बाहेर खूपच लांब 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 पंच सरांनी सकाळच्या सत्रात अवांतर धावेची खूण केली आणि या धावेने धावफलक 14 वर जाऊन पोहोचलेला आहे। खूप सुंदर क्रिकेट आहे। महाड तालुक्याच्या या विभागाचं क्रिकेट आपल्याला पाहायचं आहे। आज प्रत्येक जण आपापल्या घरी टीव्ही स्क्रीन ऑन केले, ऑफिस मध्ये आज सुट्टी असेल तर घरी मौज मजा करताना सुद्धा आपले मोबाईल ऑन केलेत। फॉर्च्यून इव्हेंटचं स्पष्ट सुंदर आणि त्याहीपेक्षा चांगलं चित्र आज प्रत्येक जण पाहत आहे, कारण मला पाहिजे आहे चॅम्पियन ट्रॉफी। हो, याही वेळेला कल्पकता दाखवली, गली क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय, तिकडे आपण पाहतोय की 1 धाव आली आणि एकेरी धावेची धावफलक मैदानाच्या आतमध्ये 15 धावा धावफलकावर। सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटलं। मागील 2 चेंडूवर मोठे फटके आले, धावसंख्या आपली जी सरासरी आहे ती गाठलेली आहे आणि अनाठाई कुठेतरी गडबड करायची, अशी गडबड होऊ नये म्हणूनच हे शांत क्रिकेट पाहायला भेटते। प्रोफेशनल क्रिकेट अशाच प्रकारे खेळलं जातं, व्यावसायिक क्रिकेट अशाच प्रकारे खेळलं जातं। ग्रामीण क्रिकेट आता एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेलं आहे, प्रत्येक जण आता प्रोफेशनली विचार करत आहेत। हो, याही वेळेला काहीतरी वेगळा करण्याचा बंटी यांचा मानस होता, मागे फिरले, वळून मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याही फटक्याला अंजाम देता आला नाही। परंतु दुसऱ्या बाजूला कुटील गावच्या निलेश यांचं सुद्धा कौतुक करणे गरजेचं आहे। काय गोलंदाजी करत आहे, कमबॅक वाली गोलंदाजी होत आहे। त्याहीपेक्षा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा रोखणारी गोलंदाजी जरूर करत आहेत, धावा आल्यात परंतु इथे रोखायच्या आहेत। याही वेळेला निलेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सागर यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत। पंचांचा इशारा येतोय, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, चेंडू पुन्हा टाकावा लागेल बंटी यांना। मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला 15 धावा, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। आज फायनल डे आणि फायनल डेच्या पहिला आणि श्री गणेशा करणारा सामना आहे। खऱ्या अर्थाने एक जबरदस्त क्रिकेट तुम्ही आम्ही पाहतोय। या क्रिकेटचं वेळ तुम्हा आम्हाला किती आहे, कारण या क्रिकेटचं वेळ तुम्हा आम्हाला आज खारघरच्या मैदानात घेऊन आलेला आहे। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बंटी यांच्यासाठी ओहो, फुलटॉस बनून खेळला आणि इथे आला तसा पाठवून दिलाय, सीमा रेखा पार षटकार।
काय अफलातून क्रिकेट खेळलं जाते, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, खराब चेंडूला आक्रमण केलं जातंय, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. हे क्रिकेट तुम्ही खेळणं गरजेचं आहे. आयुष्याच्या पटलावर किंवा मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय करून केलेली कामगिरी तुम्हाला एक यशाच्या ध्येयाच्या दिशेने नेतं. षटक क्रमांक पहिलं मैदानात समाप्तीची घोषणा झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बंटी यांची अफलातून बॅटिंग पाहिली. निलेश थोडेसे अपयशी झाले, परंतु पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या निलेशने, तब्बल 21 धावा धावफलकावर. क्या बात है कृष्णाजी. पहिला चेंडू आहे आणि पहिला षटक टाकला गेला आणि 21 धावा धावफलकावर. 21 म्हटलं की श्री गणेशाचा हा नक्कीच अंक आहे. 21 नारळांचा 21 मोदकांचा नैवेद्य आपण नक्कीच गणेशाला जरूर करतो. 21 दुर्वांच्या जुड्या सुद्धा आपण गणेशाला देतो आणि शुभारंभ चांगला झालाय. म्हणजे काय तर 2025 चॅम्पियन ट्रॉफी येणाऱ्या काळात एक वेगळ्या आसमंताच्या दिशेने जरूर जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, जिथे षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत दीपेश यांच्याकडे. कुटीलचे दीपेश आलेत आणि त्यांना धावा थांबवायच्या आहेत. पहिले षटक महागडं, खूपच महागडं ठरलं, परंतु याही वेळेला दीपेशला आता काय करायचं आहे तर एखादी विकेट घेऊन ओवळे संघावर थोडंसं का होईना दडपण आणायचं आहे. समालोचन हे दोन्ही बाजूने होणार आणि दोन्ही बाजूची कहाणी स्पष्ट केली जाणार. याही वेळेला कट केलाय चेंडू. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे गली क्षेत्रामध्ये, परंतु तिकडनं मात्र आपण पाहतोय एक धाव जरूर आली. एकेरी धावेने धावफलक मैदानाच्या आतमध्ये 22 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय सागर यांच्या बॅट मधून हा जरूर फटका आला आणि आलेत बंटीने आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅट मधून खेचून फोडून काढले आणि ओवळे गावाला एक वेगळ्या उंचीवर जरूर नेवले ठेवलेला आहे. बरीचशी अपेक्षा आहे बंटी यांच्याकडनं आणि ती अपेक्षा सध्याच्या घडीला सार्थ सुद्धा ठरवत आहेत बंटी. ओहो, आपल्या ठेवणीतला फटका बघासपासून प्रयत्न करत होते, तो फटका आला आणि बंटीचा एक अफलातून फटका येतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार, 4 धावा. क्या बात है. जबरदस्त पंचांची भूमिका आज आपण पाहतोय. एक वेगळी अदाकारी पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटते. या विभागात सातत्यपूर्ण हे पंच पाहायला भेटतात. क्रिकेटला एक चांगला आयाम देण्यासाठी याही पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 26 धावा धावफलकावर. जिथे आपण पाहतोय दीपेश आले, त्यांच्यावर सुद्धा आक्रमण केलं जाते. गोलंदाज आत मात्र कुटीलचे थोडेसे का होईना थोडेसे नाराजी करतायत आपल्या चाहत्यांची आणि ही नाराजी किती दूर करतील. षटकार आहे का सर? ओके ओके ओके. निर्णय मागे घेतलेला आहे सरांनी आणि हा षटकार जरूर आलाय. काय ते नक्की सांगा पंचांना. आणि जरा आपले स्वयंसेवक असतील त्यांनी सुद्धा तिकडे राहा, कारण पंचांना तिकडची सीमारेषा कुठे टप्पा पडला हे एक्झॅक्ट समजणार नाही. पहिला पंच काय निर्णय देत आहे, षटकार की चौकार, यांच्याकडे सुद्धा प्रतीक्षा असेल. किती घेतले कृष्णाजी बरोबर बघा जरा. नाही दिसत नाही. तुम्ही ऑन फील्ड अंपायर षटकार दिलाय त्यांच्या फिल्डरने. आपण त्या निर्णयावर जाऊया. कौतुक करणं गरजेचं आहे त्या खेळाडूचं. आणि आपण पाहिलं गेलं तर षटकार आलाय आणि या षटकाराने आपण पाहतोय धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 28 धावा धावफलकावर. दीपेश यांचं दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि बंटी यांचा मागील चेंडूवर एक अफलातून फटका, लाजवाब फटका, ज्या फटक्याला खऱ्या अर्थाने खूप सारं चांगलं वलय प्राप्त झालेलं आहे. चला, पंचांनी दिलाय आणि क्षेत्ररक्षण थांबले आहे. दादा रिव्ह्यू नाही इकडे. बाकीच्यांनी बाहेरून बोलू नका, कारण तुमच्या क्षेत्ररक्षकाने दिलेला आहे त्यावर आपण पुढे जातोय. चला, जास्तीचा वेळ घेऊ नका, जास्ती चर्चा करू नका. आपण पाहतोय या गोष्टी जरूर घडणार आहेत, कारण पंचांना कुठे पडलाय एक्झॅक्ट तो समजणार कधीच नाही. आणि अंपायर तुम्ही निर्णय द्या आणि आपण पुढे जाऊया. जास्तीचा वेळ जरूर घेतला जाणार नाही.
पहिला सामना आपल्या समोर आहे, जिथे आपण पाहतोय एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान प्रतिष्ठान कुटील टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतले आणि त्याच्यानंतर वळजाई स्पोर्ट्स क्लब ओवळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे, जिथे आपण बंटीची अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहतोय. आणि निर्णय, चला सर जास्तीचा वेळ घेऊ नका, तुम्ही जो निर्णय द्याल तो अंतिम असणार आहे. अशा घटना जरूर घडतील, परंतु प्रत्येकाने सांभाळून घेणं गरजेचं आहे. निर्णय आपण प्रत्येकाने आपल्यापर्यंत जरूर जायचं आहे. चौकार घेऊया. ओके, 4च धावा घेतोय मागील चेंडू मध्ये आणि या 4 धावेने धावफलक 26 वर जाऊन पोहोचलेला आहे. आपण पाहतोय दीपेश यांचं दुसरे षटक मार्गस्थ आहे. तालुका महाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं लार्जाबा क्रिकेट आपण पाहतोय. अंतिम दिवस आहे, मेगा फिनाली आज संध्याकाळी आहे, परंतु त्याही पलीकडचा एक अफलातून सामना तुमच्या आमच्या समोर आहे. बंटीसाठी खोलवर पद्धतीचा ऑफ रिजन मध्ये एक ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू मारला आणि तिकडनं मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय सीमा रेखा पलीकडे. चौकार, 4 धावा. काय क्रिकेट खेळले जाते बंटीच्या माध्यमातून. आज मात्र अफलातून त्यांनी मात्र सेट केलेला आहे. आज कदाचित बंटीचा दिवस आहे का, कारण काल जरी पाहिलं गेलं तर खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं गेलं. कालच्या दिवसात तसं पाहिलं गेलं तर एक संघ क्वालिफाय झाला, ज्यामध्ये श्री भैरी जोगेश्वरी वामणे संघ नक्कीच क्वालिफाय झालाय फायनल साठी आणि त्यामध्ये खूप सारं मोलाचं वाटा नक्कीच प्रत्येक खेळाडूचा होता त्यांच्या. डान्सिंग डाऊन द विकेट आले, खाली क्षेत्र निवडला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय आणि तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या रेंज मध्ये चेंडू येऊ शकत नाही. चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे. 4 धावा. काय क्रिकेट खेळलं जातंय, एका ती किल्ला लढवणं कसं असतं ते म्हटलं जातंय. ते बंटीकडे तुम्ही पाहू शकता. आज मात्र बंटी फुल फॉर्म मध्ये आहेत. आज त्यांचा दिवस आहे. आज त्यांच्या बॅटवर चेंडू येत आहे. त्याही पलीकडे आता दुसरं षटक असताना धावफलकावर धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय 34 वर नेऊन ठेवलेला आहे. बंटी आज मात्र अफलातून कामगिरी करत आहे. बंटी यांचा विचार केला तर 45 नंबरचा टी शर्ट आज हिटमॅन आहेत ते, आणि ओवळे गावाला सांगतायत की काळजी आणि चिंता करायचं कारण नाही, कारण आमच्याकडे बंटी सारखा एक धुवाधार फलंदाज आहे, ज्यांनी सुरुवात केली, चिरफाड केले समोरच्या गोलंदाजाची. कुटील संघाला आता गोलंदाजी कशी करायची पडलेला प्रश्न आहे, कारण समोर एक मोठा घन प्रश्न आहे. नाव आहे त्याचं बंटी, गाव आहे ओवळे. आज खेळत आहे या खारघरच्या मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकाराची भाषा सुद्धा त्याची बॅट बोलते आहे. आणि जेव्हा जेव्हा बंटी फॉर्म मध्ये येतो तेव्हा ओवळे गावात जल्लोष, त्याहीपेक्षा आनंद उत्सव साजरा केला जातो सध्याच्या घडीला. ओहो, याही वेळेला उजव्या इष्टीवर टाकलेला पद्धतीचा चेंडू होता, थोडासा खोलवर होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न, एकेरीचं रूपांतर, थोडेसे लूज राहिले तिकडचे क्षेत्र आणि दुहेरीत सुद्धा झाले. बघता बघता 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 वर. षटक क्रमांक 2 मैदानात मार्गस्थ आहे. खूप सारी धावसंख्या जरूर झालेली आहे आणि येणाऱ्या काळात नो डाऊट कुटील संघाला ह्या धावा सुद्धा पार करायच्या आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बनवून तिकडे मात्र आपण पाहतोय मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि पाठवून दिलाय लांब वरच्या पल्ल्याला प्रवासाला. षटकार, 6 धावा. 2 षटक संपलेले आहेत आणि पाणी घेऊन जा, ड्रिंक्स ब्रेक सुद्धा घेऊन जा. दोन्ही संघाला पाणी घेऊन जा. दोन्ही संघाचे खेळाडू तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. 2 षटकांचा खेळ आपण पाहतोय. विदाउट लॉस मध्ये ओवळे संघ मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी. 42 धावा धावफलकावर, जिथे 21 धावा पहिल्या षटकामध्ये निलेश यांच्या आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आणखीन धावा जरूर काढलेल्या आहेत. बेचाळीस धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले गेलं तर 21 धावा आल्या
निलेश यांच्या दीपेश हे दुसऱ्या षटकासाठी आले, त्यांनी सुद्धा 21 धावा खर्च केल्या. अजून सुद्धा एक सुद्धा विकेट आली नाही. चला जास्तीचा वेळ घेऊ नका ड्रिंक्स ब्रेक साठी. दहा चेंडू आणि 39 धावांवर सध्याच्या घडीला बंटी खेळत आहे, जो ओवळे गावातून आले. आज खारघरच्या मैदानाला षटकारची भाषा बोलली आणि हो आता मात्र एक वेगळा पराक्रम होईल का याहीकडे ओवळे गावाचं लक्ष वेधून घेतो. 10 चेंडू मध्ये आपण पाहतोय 41 धावांमध्ये खेळत आहे सध्याच्या घडीला. धावफलकावर 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 षटक झालेले आहेत. येणारे 12 चेंडू अजून बाकी आहेत आणि हो बंटी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्याच्या जोडीला सागर सुद्धा आहेत. आता कुटील एक वेगळ्या अडचणीला सामोरं जावं लागेल. मोठा प्रसंग आहे, मोठा प्रश्न आहे समोरच्या घडीला. आपण पाहतोय बंटी या नावाचा, तो कसा सोडवायचा या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे असेल. या सगळ्याची चर्चा या पाण्याच्या ब्रेक मध्ये झाली आणि चेंडू सोपवलाय तिसऱ्या षटकासाठी. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन येत आहेत तुषार यांच्याकडे. हा पर्याय म्हणून वापरला जातोय. तुषार कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर सागर आहेत. आपण पाहतोय 42 धावा धावफलकावर, जिथे बंटी आज मात्र अर्धशतकाला एक गवसणी घालण्याची खेळी जरूर आहे. स्वप्न आहे त्यांचं, परंतु काही दूर आहे. मैदानाच्या आतमध्ये तुषार सागर यांच्यासाठी पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने टोळवलाय. खाली क्षेत्र आहे आणि तिकडनं चेंडू फरार होतोय सीमारेखा पलीकडे. 4 धावा. काय अफलातून बॅटिंग केली जाते. ओवळे गाव आज इकडे दाखल झाले आणि त्यांनी ठरवलं की आज लढाई लढायची आणि 2025 ची ही आरपारची लढाई आहे. कारण इथून स्पर्धा कमी होणार आहेत. या असोसिएशनची ही किंबहुना शेवटची स्पर्धा आहे. ही आरपारची लढाई आहे. इथे आज सगळे काही वापरायचं आहे. आज सगळा दारुगोळा इथे संपवायचा हे ठरवलंय ओवळे गावाने आणि म्हणूनच की काय मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची तुफान बरसात होत आहे. हो याही वेळेला ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने आपण पाहतोय. तुषार फॉलो थ्रू मध्ये अडवताय, धाव येत नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बराच प्रतीक्षेनंतर आलाय हा डॉट बॉल. एक सुंदर चेंडूची सांगता जरूर झालेली आहे, परंतु तुषारला कुठेतरी एक विकेट घेणं गरजेचं आहे. कुटील गाव आज मात्र बॅकफुटला आहे. अपील 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 आपण पाहिलं गेलं, परंतु तिकडे सागर आपण पाहतोय बॅट पासून थोडेसे लांब होते. अकूट टप्पा होता, त्याला मात्र एक पिच करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ओ हो इथे मात्र सागरचा हा दणका आलाय जरूर, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. बरीच प्रतीक्षा होती आणि जी प्रतीक्षा होती ती संपलेली आहे. तुषारने घेतली विकेट, सागरला परतावं लागेल. पहिल्या विकेटचं होतं पतन. क्या बात है. सागरचा झेल मात्र सागरनेच पकडलेला आहे. म्हणजे एका सागराचा अंत दुसऱ्या सागराने केलेला आहे. हे बॅटल जबरदस्त आहे. जी तुषारवर जबाबदारी होती ड्रिंक्स ब्रेक मध्ये असं कुठेतरी चर्चा झाली की आपल्याला आता एखादे विकेट घेतल्याशिवाय पर्याय नाही. यातून संघ जो जिंकेल तो समोर आपल्या बॉलिंग एंडला जो कॅमेरामन आहे त्याच्या तिकडे जाऊन बसायचा आहे. म्हणजे तिकडचे चेंडू आणि लाईनची तुम्ही कामगिरी करू शकता. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण पाहतोय सागर बाद झाले. नवीन बॅटर मयूर दाखल झालेले आहेत. जिथे आपण पाहतोय आता बंटीकडे बॅटिंग येणं गरजेचं आहे. धावफलकावर धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला आपण पाहतोय 46 धावा धावफलकावर, जिथे तुषार तिसरा गोलंदाज जरूर लावला जातोय. मयूर पहिला चेंडू मयूर यांच्यासाठी हाही चांगला चेंडू आहे आणि हो मयूरला सुद्धा परतावा लागेल. 0 धावसंख्येवर आणखी एक विकेट पडली गेली. तुषारने मात्र आपली कामगिरी चोख बजावली. जी विकेट होती ती विकेटची प्रतीक्षा आता मात्र संपवलेली आहे कुटील गावासाठी. बॅक टू बॅक दुसरा विकेट आलाय इथे मात्र कुटील गावाला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झाले आणि आज खराब कामगिरी केली, परंतु बंटी तिकडे आहे. थोडीशी त्यांना सुद्धा स्ट्राईक येणं गरजेचं आहे. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण दाखल झालेले आहेत.
एक चांगलं क्रिकेट हेच क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण पाहिलं गेलं तर 2 षटकामध्ये सर 42 धावा होत्या आणि आता तिसरं षटक अर्ध्याहून अधिक संपलेलं आहे. तर धावा झालेल्या आहेत सध्याच्या घडीला 46. म्हणजे काय तर इथे 4च धावा खर्च केल्या तुषार याने आणि 2 गडी सुद्धा बाद केले. हेच हे सूत्र अवलंबन गरजेचं आहे. तुम्ही धावा डॉट बॉलने जास्ती काळ रोखू शकत नाही. तुम्ही विकेट घेणं गरजेचं आहे. तुषारने ते सत्र अवलंबलं, विकेट घेतल्या 2. हो पुन्हा एकदा जरा चमत्कारिक फटका लागला, तिकडे चांगला अडवला गेला आणि इथे थांबवलं सुद्धा आहे. तिसऱ्या विकेटचं पतन किरणला परतावं लागेल शेवटच्या चेंडूवर अफलातून. परंतु टाळ्या होऊ द्या, आपण पाहतोय या गोलंदाजीसाठी जिथे धावा येत होत्या तिथे धावा थांबवल्या. 4 धावा खर्च केल्या मैदानाच्या आतमध्ये तुषार याने आणि विकेट घेतल्या. 3 विकेट त्या गेल्या आहेत. काय अफलातून क्रिकेट खेळलं गेलं. धावा रोखणारी गोलंदाजी, धावा थांबवणारी गोलंदाजी, विकेट घेणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुषारने घेतली. आणि क्रिकेटचा खेळ असा आहे सर जो वेळ बदलायला वेळ लागत नाही. ही वेळ बदललेली आहे. आता ही कुटींची वेळ आली काय याही गोष्टीकडे तुमचं आमचं लक्ष असेल तर नवीन बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये चिंटू दाखल झालेले आहेत. आता बंटू आणि चिंटू हे 2 मैदानाच्या आतमध्ये आहेत. बंटी वैयक्तिक 39 वर खेळत आहे. म्हणजे इथून बंटीला 11 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शेष आहेत अर्धशतकासाठी. आणि प्रतीक्षा असेल ओवळे गावाला की काय करतायत बंटी. मागील तुषारच्या चेंडूवर नक्कीच बंटी यांना नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईक भेटली नाही. खारघरचं मैदान आज मात्र खऱ्या अर्थाने तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला एक जबरदस्त पाहतोय. या मैदानात कित्येक व्यावसायिक क्रीडा स्पर्धा पाहिल्या असतील, कित्येक वेळा मोठमोठे खेळाडू व्यावसायिक गटातील पाहिले असतील. परंतु हो बंटी सुद्धा सांगतायत की माझं सुद्धा अर्धशतक याच मैदानावर लागलं जाईल का, हा इतिहास लिहिला जाईल का आणि येणाऱ्या काळात 2025चा हा इतिहास होईल का, या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजी मार्कवर आलेत समीर दाखल झालेले आहेत. बंटी यांच्यासाठी समीर 39 धावांची वादळी खेळी सध्याच्या घडीला केलेली आहे. आणि पहिला चेंडू हो हा ह्यूज हँडसम ओहो अफलातून गगनभेदी येतोय षटकार. 6 धावा. काय खेळी करतायत बंटी. मी मगाशी म्हटलं आज बंटीने षटकार चौकारांची नाश्ता केलेला आहे आणि तो नाश्ता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने त्याला तंदुरुस्ती देत आहे. 6 धावा आल्या आणि वैयक्तिक 45 वर सुद्धा बंटी जाऊन पोहोचलेला आहे. खालघरचं हे ओवळेगावचं मैदान इतिहास लिहिण्यासाठी नक्कीच तयार आहे. समोर आहे बंटी. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. तिकडे मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ओ काय आहे अफलातून फटका. या फटक्याची रील बनवली जाईल बंटी यांच्या. येतोय चौकार. 4 धावा 49 धावा धावफलकावर. 1 धाव होईपर्यंत टाळ्या थांबल्या नाही पाहिजे कारण 2025 चॅम्पियन ट्रॉफी अर्धशतकाची पहिली कामगिरी इतिहास लिहिणारा खेळाडू कोण आहे बंटी ओळेगावचा. काय अफलातून खेळ चाललेला आहे. धावफलकावर टोटल धाव आता झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये 56 धावा धावफलकावर. 4थं षटक आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 4 चेंडू शेष आहेत. बंटी या नावाने ओळखले जातात परंतु याच बंटीने आता खुटील गावच्या गोलंदाजाची घंटी वाजवलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये अफलातून खेळ. बंटी मांडवकर हे नाव नक्कीच खुटीलवाल्यांच्या गोलंदाजांच्या आज रात्री सुद्धा स्वप्नात येईल कारण कामगिरी लाजवाब आहे. 49 धावा. हा चेंडू सुरुवात होईल. टाळ्या चालू राहतील आणि बंटीच्या अर्धशतकाची आम्हाला सुद्धा प्रतीक्षा असेल. आज कोण खेळणार. चांगला खेळेल त्याच्यासाठी चांगलं बोललं जाईल. जो चांगला करेल त्याला हे क्रिकेट उंचावर नेईल. जो चांगला करेल त्याला या टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्ध होईल. आणि हो फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही अर्धशतकाची खेळी पुन्हा कृष्णाजी आम्हाला सुद्धा पाहायची आहे. आणि ही अफलातून अर्धशतक होईल का मैदानाच्या आतमध्ये. परंतु अजून एक चेंडू बाकी आहे. बंटी समोर आहेत आणि 49 धावांवर खेळत आहेत. ओहो वीरेंद्र सेवांग स्टाईल. 1 धाव काढायची नाही. मला संघाला पुढे न्यायचा आहे. येतोय चौकार. टाळ्या टाळ्या. बंटी जरा समोर कॅमेराकडे लावा आपली बॅट आणि उंचावून सांगा हे आहे महाड तालुक्याचं क्रिकेट ओवळे गावाचं क्रिकेट. नाव आहे
बंटी मांडवकर अफलातून अर्धशतक. काय खेळी केलेली आहे आज. आज मात्र सकाळच्या सत्रात आमचा सुद्धा नाश्ता ओरडून गेलेला आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी सुद्धा बंटी मांडवकर यांची झालेली आहे. काय अफलातून 60 धावा फलकावर. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतवर समीरवर आक्रमण चढवले. समीरची सर्जरी झाली आज. आज चिरफाड झाली, कारण 3 चेंडू 2 चौकार 1 षटकार. आपण पाहतोय बंटी मांडवकर. याही वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी समीरच्या माध्यमातून झालेली आहे. बघता बघता वाईट चेंडू आला व वाईट नंतर 1 धाव आली. 61 धावा. ओवळे गावाच्या गावात आज सर फटाके वाजले असतील आज, कारण बंटी मांडवकरच्या घरात सुद्धा टीव्हीवर आज हा सामना पाहिला जातोय, कारण आज बंटी अफलातून कामगिरी. ओहो, याही वेळेला कित्येक वाईट चेंडू येतोय. 62 धावा. सर येणाऱ्या काळात आपण इथून उद्या निघून जाऊ. आज संध्याकाळी येणाऱ्या काळात या खारघरच्या मैदानात कित्येक व्यावसायिक गटाच्या लाखाच्या 1.5 लाखाच्या 5 लाखाच्या स्पर्धा होतील. तिथे रेकॉर्ड मोडले जातील, बांधले जातील, परंतु कोणालाही न दिसणारा एक फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून एक रेकॉर्ड असा असेल बंटी मांडवकर यांचा, ज्यांनी खऱ्या अर्थाने अर्धशतक काढलं गेलं. आणि किती धावा 13 चेंडू मध्ये खऱ्या अर्थाने एक अर्धशतक करणारा बंटी मांडवकर. ओहो, इथे मात्र समीर यांना गोलंदाजी विसरलेली आहेत. समीर यांच्याकडे अनुभव खूप आहे, किंबहुना त्यांच्याकडे चांगलं क्रिकेट आहे समीर यांच्याकडे, परंतु आज ते येत नाही. खूप अनुभवी आहेत समीर, परंतु आज वाईट येतोय. धावफलकावर आपण पाहतोय 63 धावा धावफलकावर बंटी मांडवकर. हे नाव अधोरेखित करण्यासारखं आहे. ओहो, पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल पुन्हा एकदा. 64 धावा धावफलकावर. गोलंदाजाला विसरायला लावणारी फलंदाजांनी गोलंदाजाला विसरायला लावणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जरूर झालेली आहे. बंटी मांडवकर आज मात्र हिटमॅन झालेत. 45 नंबरच्या जर्सीला आज खऱ्या अर्थाने हिटमॅनच्या त्यांनी न्याय सुद्धा दिलेला आहे. रोहित शर्मा यांना खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. बॅटने बोलले आणि हो, चौकार षटकारची भाषा सुद्धा आली त्यांच्याकडनं. हो, पुन्हा एकदा हा पटका सजवलाय. आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार 6 धावा. काय अफलातून कामगिरी. धावा 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 धावा. आज मात्र आपण खारघरला आहोत आणि या मुंबापुरीला तसं पाहिलं गेलं तर पुराची जास्तीची परिस्थिती अनुभवता येत नाही, परंतु आम्ही नक्की सह्याद्रीच्या कुशीत वस्तू महाड तालुक्यात दरवर्षी आम्हाला पुराची परिस्थिती पाहायला भेटते. आणि बंटी मांडवकर यांनी आज धावांचा पूर या मैदानात जरूर आणलेला आहे. धावफलकाकडे जाऊया, जिथे धावफलक आपण पाहतोय 70 झालेला आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी 2025चा आतापर्यंतचा सर्वाधिक स्कोर मैदानाच्या आतमध्ये. आणि बंटी मांडवकर थांबायला तयार नाहीत आणि आता त्यांचे सहकार्य सांगतात आता बस. एखाद्या गोष्टीची उबग येणे हा मराठी शब्द आहे सर आपल्या गावाकडे. म्हणजे काय, जास्त गोड खाल्ला ती सुद्धा थांब करायला लागतं. मैदानाच्या आतमध्ये बंटी यांची स्वीट पारी चालू आहे. अफलातून पारी मैदानाच्या आतमध्ये. काय पारी खेळत आहे. हाथी घोडे तेव तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा मेरा राजा अब भी तुझसे बारी है. बंटी मांडवकर नाव आहे त्याचं. अफलातून कामगिरी. ओहो, काय अफलातून कामगिरी. बंटी नाव आज मात्र या मैदानाला चारी बाजूला. बंटीसाठी टाळ्या थांबल्या नाही पाहिजे डगआउट मध्ये येताना. अफलातून कामगिरी. 16 चेंडू आणि वैयक्तिक 71 धावांची वादळ पूर अतिवृष्टी त्याही पेक्षा एव्हरेस्ट पारी खेळणारे